महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारीला बारामतीत दुर्दैवी विमान अपघात झाला। या अपघाताने संपूर्ण राज्य हादरले होते। आता या प्रकरणात एक नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे। या अपघाताबाबत सर्वसामान्यांच्या पवार कुटुंबांच्या मनातही अनेक शंका असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत। त्यातच आता आमदार रोहित पवार हे आज पत्रकार परिषद घेणार आहेत। आज मंगळवार 10 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता मुंबईत महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडणार आहे। रोहित पवार यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे। बारामतीतील विमान अपघातात झालेल्या अजितदादांच्या निधनाबाबत महाराष्ट्रासह माझ्याही मनात अनेक शंका आहेत। या संदर्भात आज सायंकाळी 4 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर इथं महत्त्वाचे आणि डोळे उघडणारे मुद्दे तपशीलवार मांडणार आहे, अशी माहिती रोहित पवारांनी दिली आहे। मिळालेल्या माहितीनुसार रोहित पवार या पत्रकार परिषदेत विमान अपघातांचा तांत्रिक घटनाक्रम, हवामानाचा अहवाल आणि विमान उड्डाणापूर्वीचे काही संशयास्पद तपशीलबाबत भाष्य करण्याची शक्यता आहे। महाराष्ट्राच्या राजकारणातील एक झंझावाती नेतृत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 28 जानेवारी रोजी बारामतीत झालेल्या एका भीषण विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला। 8:45च्या सुमारास त्यांचे खासगी विमान बारामती विमानतळावर उतरत असताना तांत्रिक बिघाडामुळे जमिनीवर कोसळलं आणि क्षणात विमानानं पेट घेतला। या भीषण दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह विमानातील अन्य सहकाऱ्यांचाही जागीच अंत झाला। या बातमीनं संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली। राजकारणातील एक पॉवरफुल पर्वाचा असा अनपेक्षित अंत झाल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त होती। विशेष म्हणजे या अपघाताच्या वेळी हवामान स्पष्ट असतानाही विमान नेमकं कसं कोसळलं याबाबत आता विविध तांत्रिक शंका उपस्थित केल्या जात आहेत।